ताई, अजून थोडं तुम्ही निवांत भेटल्या आम्हाला, तर थोडं नाशिक सिटिझन फोरम आणि काकासाहेब वाघ हे मोठे अवॉर्ड आपल्याला भेटले आहेत. त्याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मला असं विचारायचं होतं वर्षा, आता तू इतकं छान काम करत आहेस आणि ते काम करता 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 तुला एवढे छान अवॉर्ड पण मिळालेले आहेत. नाशिक सिटिझन फोरमचा अवॉर्ड मिळाला, काकासाहेब वाघ यांचा पण तुला अवॉर्ड मिळालेला आहे. मग तू हे सगळे अवॉर्ड तुला मिळाले यामागे म्हणजे मग तू काय समित्यांमध्ये काय काय कामं केलेली आहेत आणि कोणत्या पदावर तू कामं केलेली आहेत त्याबद्दल तू सविस्तर माहिती सांगशील का? नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिल्या वर्षीच मला शिक्षण समितीवर घेतलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मी शहर सुधारणा समितीवर पण होते. त्यावेळेस आपण जे डिजिटल कोड्स असतात प्रत्येक घराला मिळावा म्हणून यासाठी पहिला प्रयत्न मी केला होता. त्याच्यानंतर मी वृक्ष प्राधिकरण समितीवर आले होते. आपल्या या नाशिकच्या सुंदर अशा वातावरणात ॲज अन एन्व्हायरमेंटलिस्ट माझं पण सायंटिफिक नॉलेज चांगलं आहे. खूपच छान. आणि शरद वृक्ष म्हणजे ॲप होता, त्याद्वारे लोकांना अवेअरनेस कसं काय करावा, झाडे लावायची. नाशिक हे खूप सुंदर असं शहर आहे आणि त्यांची शोभा म्हणजे ही झाडं आहे. आणि झाडं तोडण्यामध्ये किंवा त्यांना हटवण्यामध्ये जे व्यवसाय चालतात त्याला आपण विरोध केलाच पाहिजे कुठेतरी. आणि ऑल्टरनेट आहे आपल्याकडे. हे फायकस स्पीशीजचे काही झाडं होती जे 150-150 वर्ष जुनी आपल्याकडे, आणि त्याच्यावर आपण ज्यावेळेस वर्कआउट करतो की त्यांच्यातून ऑक्सिजन सर्वात जास्त बाहेर पडतो. आणि अशा झाडांना आपण वाचवलेलं आहे आणि बरेच अशा झाडांना आपण छान मोठं कार्य केलं ताई. आणि मी स्टँडिंग कमिटीवर होते 1 वर्ष. स्टँडिंग कमिटीवरही आपण अनेक असे मोठे प्रोजेक्ट्स मान्यता मिळवून दिलेली होती. कोरोनाच्या काळात आपण जे वैद्यकीय समिती होती त्याच्याबरोबर पण रेमडेसिवीर इंजेक्शन्स असतील म्हणा किंवा कोरोनाचे वॅक्सिनेशन्सचे असतील लोकांपर्यंत घरोघर पोचवण्याचं काम हे आपण म्हणजे सुंदर अशी कामगिरी ताईंनी केली आहे. आणि त्यामुळेच हे पुरस्कार आपल्या घरी आले. म्हणजे या गोष्टींमध्ये कसं असतं की जेव्हा पुरस्काराची माहिती मिळते आपल्याला किंवा पुरस्कार मिळतो तर जबाबदारी अजून वाढते. म्हणजे कमी नाही होत पण जबाबदारी अजून वाढते, लोकांच्या अपेक्षा वाढतात. पण शिक्षण समितीवरही असताना मी अनेक छोटे छोटे उपक्रम केलेले आहेत. म्हणजे असे वह्या वाटप असेल, लोकांना युनिफॉर्म वाटप असेल, दिव्यांगांसाठी मी खूप काम केलं. मला सांगायला पण खूप काम केलेलं आहे. दिव्यांगांसाठी आपण त्यांना ज्यावेळेस ब्लँकेट्सची गरज होती किंवा काही कॉम्प्युटरचे साहित्याची गरज होती किंवा त्यांना काही किराण्याची गरज होती तर आम्ही आव्हान केलं लोकांना, आम्ही स्वतः पण दिलेले आहे. आणि ह्या गोष्टींमुळे कसं असतं आपण करतो त्याच्यामुळे 10 लोकांना प्रेरणा मिळते, तेही त्यांना मदत करायची. या सगळ्या समित्यांनी माझं कामाची कुठेतरी दखल घेतली. या कामाची कुठेतरी माझी पावती म्हणून मला हे पुरस्कार जाहीर झाले. आणि त्याच्यामध्ये एक पण असतं की मी पण प्रत्येक महिलेला सांगते की नाही तुम्ही काहीतरी करा, काहीतरी 4 आण्याचं काम तरी केलं ना संस्थेसाठी किंवा एखाद्या समाजासाठी तर ते कुठे ना कुठे आपल्याला फळीत येतच. आणि मी महानगरपालिकेत असताना सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले होते महिलांसाठी. असं तुमचे हे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत मग ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला का? नक्की 100% झालेला, 100%. आणि महापालिकेचे त्यात काही जे महापौर किंवा आयुक्त होते त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली. कारण की मी कुठलाही विषय मांडताना असा त्याची प्रायोरिटी का बरं आहे नाशिकला हे मनात ठेवून मग मांडलेला आहे. आणि त्याच्यामुळे तो प्रश्न सोडवता आला. आणि महापालिकेत प्रश्न मांडायचा कसा, फाईल किती टेबल्सवर जाते, हे सगळी माहिती मला पहिल्या 1 महिन्यात मिळाली होती. आणि थोडंसं टेक्निकली मी स्ट्रॉंग असल्यामुळे अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलताना मी टेक्निकलीच बोलायचे. टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त यूज केलेला आहे. आणि मग तुम्ही हे सगळं तुमचं काम वगैरे बघूनच तुम्हाला अवॉर्ड देण्यात आलं. आणि त्या कामामध्ये
त्या ठिकाणी आरोग्यसेवा होती, पाण्याची व्यवस्था होती, त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था झालेली होती. तर मग हे सर्व प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने ह्या ज्या काही समस्या होत्या, तर मग ह्या समस्या सोडवताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा आणखीन काही तुमचे उपक्रम तुम्ही त्यासाठी काही राबवले असणार, तर ते पण सांगत आहे आम्हाला. अनेक अडचणी येतात, पण प्रत्येक अडचण मी एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहते. असं ओके. उदाहरणतः आता काही ठिकाणी म्हणजे जिथे शाळेचं काम होतं त्या शाळेच्या कामात अनेक अडथळे आले होते. म्हणजे मला असं वाटतं अडथळे म्हणजे नेमके कोणते अडथळे आले? काही ठिकाणी म्हणजे जागेवर कोणीतरी दुसरंच कब्जा करून अच्छा. बसलेलं. पण भारतीय जनता पार्टीचे सगळे असल्यामुळे त्या अडचणींवर सहज मात करता आलं आपल्याला आणि शाळेचं जे सुंदर रूप आपल्याला बघायला मिळालं ते खरोखर आज वाखाणण्याजोगं आहे. आणि त्याचे ते एका व्यक्तीचं काम नसतं, त्याच्यामध्ये अनेक असे जबाबदार व्यक्ती असतात. त्याच्यात प्रशासन असतं, त्याच्यात आपले पक्ष पण असतो, पक्षाचे वरिष्ठ पण असतात, त्यामध्ये अनेक जबाबदार व्यक्तिमत्व पण असतात, आपले फॅमिली मेंबर्स पण असतात त्याच्यामध्ये. आणि महिलांचे कामं सोडवताना सुद्धा आम्हाला कधी कधी पोलीस स्टेशनला सुद्धा अप्रोच जायची वेळ आली. महिलांचे म्हणजे काही प्रश्न आपण आता ऑन कॅमेरा सांगू नाही शकत, पण अगदी वाईट परिस्थिती पण त्या महिलांना सुद्धा आपण योजनांचा फायदा करून दिला. आणि आपल्या परीने सुद्धा आपण काही मदत करू शकलो होतो, त्यावेळेस पण करू शकलो. स्पेशली कोरोनाच्या काळात अनेक महिलांना आपण फार मदत केलेली आहे. पण तो काळच असा होता की आता तो कुणाला आठवू पण नाही असा काळ. म्हणजे तुम्हाला शहरे येतात असा तो काळ होता. अगदी बरोबर. म्हणजे आणि त्या काळात करणं म्हणजे खूप कठीण काम होतं खरंच. हो, त्या काळात सुद्धा आपण म्हणजे अक्षरशः फार स्मशानभूमीपर्यंत गेलेलो आहोत. अरे आणि बापरे, लोकांची मदत केली खरंच म्हणजे आणि कठीणच होतं म्हणजे त्या काळात. ताईंनी अतिशय अरे बापरे, मोलाची कामगिरी केलेली आहे की कोरोना काळामध्ये लोक कुणालाही विचारत नव्हते, कुणाशी संवाद साधत नव्हते. आणि ताईंनी अशा ह्या काळामध्ये सुद्धा एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत केलेली आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे ताईंची. पण खूप मोठं अनेक लोक म्हणतात की नाही काही तुम्ही बाहेर नका पडू, काही बरोबर आहे ना. पण आपल्याला ऑक्सिजन मशीन्स असो लोकांसाठी, पेशंटसाठी किंवा बेड मिळवून देणं असो, ह्यामध्ये मी टेक्निकली पण साऊंड असल्यामुळे ऑनलाईन चेक करायचे सगळे हॉस्पिटल्समध्ये कुठे कुठे बेड्स अवेलेबल आहेत. तसा फोन आला की त्यांना आपण तो बेड अवेलेबल करून द्यायचो. खूपच छान. म्हणजे त्या काळात असं म्हणता येईल की पण त्यात अनेक लोकांची साथ पण होती, जसं माझ्या मिस्टरांची होती किंवा आमचे फॅमिली मेंबर्सची होती, असे आमचे आमदारांची होती, आमच्या सगळ्या अनेक लोकांनी मदत केली, सहकार्य केलं की आणि त्या सहकार्यातून तुम्हाला पण त्याची खूप खूप मदत झाली. आपण किराणाचे किट पण वाटले होते, म्हणजे आपल्या घरी येऊन लोक घेऊन जायचे. अगदी म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक होते, काही महिला होत्या, काही दिव्यांग होते, एकल महिला, त्यांना पण तुम्ही मदत केलेली आहे. तर आता ठीक आहे, तो काळ कोणावर परत येऊ येऊ नये असं खरंच, परत म्हणजे येऊ नये खरंच. आपल्या कोणावरही असं संकट येऊ नये. अगदी म्हणजे आपल्या सोबतच्या म्हणजे माझ्यासोबत ज्या फिरलेल्या मैत्रिणी आज माझ्यासोबत नाही आहेत, आज त्या कोरोनामुळे आज या जगात नाही आहेत, त्यांचे खरोखर आभार मी मानते. ती वाईट गोष्ट झाली, पण त्यांना विसरू शकत, त्यांना आपण विसरू शकत नाही. त्यांचं म्हणजे त्यांचं पण सहकार्य होतं त्या काळात. त्यांच्या कार्याची पावती आजही आहे आपल्या. कुठेतरी त्या मला आशीर्वाद देत आहे, म्हणजे असंच आहे. बरोबर. आणि कुटुंबात म्हटलं की आपलं प्रभाग एक कुटुंबच झालेलं होतं माझं. म्हणजे मी हे नाही म्हणते की नाही तुम्ही माझे म्हणजे प्रभागातले रहिवासी नाही, माझे कुटुंबातले कुटुंबासारखेच आहे. म्हणजे एक प्रभाग म्हणजे एक संपूर्ण कुटुंब तुमचं झालेलं होतं आणि त्या कुटुंबासाठीच तुम्ही एवढं सगळं काही सगळ्यांना मिळून झुंजत येत होते. आणि त्याची पावती आपल्याला मिळाली आणि ह्या पुढे मिळत राहील आशीर्वाद त्या लोकांचे. तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे.
आपण आता प्रभागात फिरतो त्यावेळेस अनेक लोक हे जुन्या आठवणी मला सांगतात नाही काही तुम्ही आम्हाला अशी मदत केली होती तशी बरोबर मदत. आहे ना. मला तर कधी कधी आठवतही नाही की आपण काही असं या माणसाचं काही केलेलं आहे मदत किंवा नाही. अगदी बरोबर. पण म्हणतात ना, मानसा तुझे मी किती गुण गावे, तुझे गुण गाता तुझे हित पावे, मानसा तुझे मी किती गीत गावे. अशा पद्धतीने ताईंनी खूप छान काम केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं काम, मग तो अपंग असो, दिव्यांग असो किंवा एकल महिला असो, ह्या सगळ्यांसाठी त्या सदैव उभ्या आहेत. अशा ह्या ताईंसाठी धन्यवाद. धन्यवाद तुमचं धन्यवाद.